Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पेट्रोल आणि डिझेल 90 पैशांनी महागलं. आठवड्याभरात दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले. महागाईचा मोठा भडका. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी रांगा. पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यात इंधन मिळवण्यासाठी धडपड. पेट्रोल डिझेलसाठी काही ठिकाणी राडे. भाजपला मतदान करून लोक आपल्या कर्माची फळं भोगतायत. इंधन दरवाढीवरनं संजय राऊतांचं वक्तव्य. महागाईवरून देशात आर्थिक अराजकता पसरेल, राऊतांचा इशारा. पाव आणि ब्रेडच्या दरात 5 रुपयांची वाढ झाल्यामुळे आता नाश्ता देखील महागला. वाढता वाहतूक खर्च, पॅकेजिंग मालाच्या वाढलेल्या किमती आणि रुपया घसरल्याचा परिणाम. मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरामध्ये रेल्वेकडनं मोठी अतिक्रमण हटाव मोहीम. गरीबनगरमधील अनेक वर्षांपासूनच्या बेकायदेशीर झोपड्या अखेर हटवण्याचं काम सुरू. नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप. कारवाई विरोधात स्थानिक आक्रमक. देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा उद्या देशव्यापी बंद. ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा कडाडून विरोध. सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा. अमेरिकेकडनं रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी 30 दिवसांची पुन्हा सवलत. निर्बंध असोत किंवा नसोत, भारत रशियाकडनं कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार. पेट्रोलियम मंत्रालयाकडनं स्पष्ट. अमेरिकेकडनं इराणवरील हल्ल्याला तात्पुरती स्थगिती. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. कतार, सौदी अरेबिया, UAEच्या राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीनंतर नियोजित लष्करी कारवाई तुर्तास थांबवली. समुद्राच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार. मोदींच्या दौऱ्यावरती गोपीचंद पडळकरांचा दावा. तर पाईपलाईन कुठून टाकायची हे बघण्यासाठी मोदी समुद्राखालनं परत येतील, राऊतांचा टोला. विधान परिषदेच्या 16 जागांपैकी 2 जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक. रायगड, रत्नागिरीच्या जागेवर अनिकेत तटकरे, तर पुण्यातून सुनील टिंगरे, रमेश आप्पा थोरात, विलास लांडे इच्छुक. सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी इच्छुक देवगिरीवर. प्रशांत किशोर आता राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहणार. डिझाईन बॉक्स नंतर आता आयपॅक कंपनी राष्ट्रवादीची सल्लागार. तमिळनाडू निवडणुकीत प्रशांत किशोर यांची थलपतींना मदत. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरात ठाण मांडून मोटेगावकरच्या संपर्कातील आणखी लोकांचा शोध घेणार. वाढत्या रोषानंतर RCC क्लासेस बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त. लातूरमध्ये सीबीआय पथकाकडनं मोटेगावकरच्या क्लासेसमध्ये 3 तास चौकशी. कागदपत्रांचा काही डेटा तपासासाठी ताब्यात. रात्री उशिरा सीबीआयचं पथक कागदपत्रांचा डेटा घेऊन दिल्लीकडे. नीटचे प्रश्न फोडताना मनीषा मांढरेकडनं मोठी खबरदारी. मांढरे सर्व प्रश्न तोंड पाठ ठेवत असल्यामुळे तपासात तांत्रिक अडचणी. सूत्रांची माहिती. लिखित आणि डिजिटल साहित्य शोधण्याचं तपासात आव्हान. भोंदू खऱ्यातला मुंबईच्या विशेष PMLA कोर्टात हजर केलं. नाशिक कोर्टाकडनं ईडीला ताब्यात घेण्याची परवानगी. खरातच्या विविध बँक खात्यातील संशयास्पद व्यवहारांवरती ईडीला संशय. त्यातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी 21 मेपर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. वर्ध्यामध्ये सोमवारी 46.5 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद. देशातील प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी झपाट्यानं कमी झाली. 13 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी 50% घटली. केंद्रीय आयोगाच्या अहवालामुळे चिंता वाढली. जळगावच्या यावल तालुक्यातील परसाळेमध्ये वादळी वाऱ्यामुळे लग्नमंडप उडाला. सुदैवानं घटनेमध्ये कुणालाही दुखापत नाही. मात्र वादळामुळे मंडपाचं मोठं नुकसान. तीर्थक्षेत्र आणि गडकिल्ले संवर्धनासाठी राज्य सरकारकडनं 993 कोटींचे आराखडे मंजूर. विकास कामांना वेग देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. उत्तराखंडच्या योगनगरी रेल्वे स्थानकावरती मोठा अपघात टळला. शटिंग करताना उज्जैनी एक्सप्रेस अचानक रुळावरनं घसरली. घटनेमध्ये ट्रेनच्या 3 डब्यांचं मोठं नुकसान. जीवितहानी नाही. गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानींविरोधातील सर्व आरोप मागे. अमेरिकेतील दोघांविरोधातले खटले कायमस्वरूपी बंद. लाचखोरी आणि फसवणुकीचे खटले मागे घेत दिलासा. मोदींनी नॉर्वे दौऱ्यात पत्रकाराचा प्रश्न टाळल्याचा आरोप. तडजोड केलेल्या पंतप्रधानांना प्रश्नांपासून पळ काढताना जगानं पाहिलं. राहुल गांधींची टीका. तर कुठल्या तरी NGOचे अहवाल वाचून भारतावरती प्रश्न उपस्थित. परराष्ट्र सचिवांचं स्पष्टीकरण.
Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.